आणि यानंतर आपण बातम्यांचा घेणार आहोत वेगवान आढावा। बातमी रायगडमधून आहे। रायगडच्या अलिबागमध्ये पीएनपी नाट्यगृहाचं खासदार शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। यामुळे रायगडमधल्या कलाकारांना मोठा फायदा होणार आहे। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मीरा भाईंदरमध्ये एक दिवसाची बंदी घालण्यात आली आहे। या संदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे। दरम्यान कितीही केसेस केल्या तरी मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्धार जाधव यांनी व्यक्त केला आहे। मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी रसाळगड किल्ल्याला भेट दिली। यावेळी किल्ल्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। किल्ल्याच्या जीर्णोद्धाराला वेग देण्याची अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे। बदलापूर पश्चिमेच्या महावितरण कार्यालयामध्ये कर्मचारी ग्राहकांसोबत उद्धटपणे वागत असल्याचं समोर आलंय। यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आणि तातडीने कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पनवेलच्या खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर अवैध कबूतरखाना असल्याचं समोर आलंय। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या ठप्प आहे। वर्सोवा परिसरात रस्ता दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। दरम्यान वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। ठाण्याच्या टेंभी नाका परिसरात उद्धव ठाकरेंना डिवचणारा एक बॅनर पालिका प्रशासनानं हटवला। यावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर काढण्यास विरोध दर्शवला। मात्र परवानगी विना बॅनर लावल्याचं म्हणत पालिकेनं बॅनर हटवण्याची कारवाई केली। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे सखल भागात पाणी शिरून नागरिकांची गैरसोय झाली आहे। दरम्यान पिकांचं नुकसान होणार असल्यानं शेतकऱ्यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे। बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातल्या काही परिसरांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढचे 3 दिवस जोरदार पावसाचा इशारा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली। यामुळे भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। दरीत कोसळत असलेल्या पाण्याचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या निळवंडे आणि भंडारदरा धरण परिसरात जोरदार पाऊस बरसतोय। त्यामुळे दोनही धरणांचा पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय। भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरण सुद्धा 75% जास्त भरल्यानं प्रवरा नदीमध्ये 9000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे। 8 लघु मध्यम पाटबंधारे प्रकल्प सध्या 100% भरल्यात। पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांवरती पर्यटकांचा होणारा अतिरेक आणि वाढत्या दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनानं पर्यटनावरती निर्बंध घातलेत। त्याच पार्श्वभूमीवर धबधब्यांच्या मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपीचंद पडळकरांच्या विरोधात ख्रिश्चन समाजानं आंदोलन केलं। पडळकरांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। जालन्यामध्ये समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी कोरड्या विहिरीत बसून आंदोलन केलं। तातडीनं जमिनीचा मोबदला द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। मोबदला मिळेस्तोवर जमीन संपादित करू देणार नाही असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला। विदर्भ आणि मराठवाड्यातील गटसचिवांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय। 110 दिवसांपासून थकीत असलेलं वेतन तातडीनं दिलं जावं अशी मागणी केली जाते। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ऍसिड हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे। धमकी प्रकरणातल्या संशयिताला भुसावळ पोलिसांनी अटक केली। संशयिताला अटक केल्यावरती संतप्त नागरिकांनी संशयिताला ताब्यात देण्याची मागणी केली। मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात अभिमान मित्र परिवार संस्थेकडनं दिव्यांगांना धान्याचं वाटप केलं गेलं। दृष्टी फाउंडेशन आणि द असोसिएशन फॉर ब्लाइंड पीपल या संस्थेच्या 25 दिव्यांगांना हे धान्य वाटलं गेलं। पालघरच्या बोईसर आगारातनं नाशिककडे जात असलेल्या बसला गळती लागली। यामुळे प्रवाशांना बसमध्ये छत्री घेऊन बसण्याची वेळ आली। तातडीनं उत्तम दर्जाच्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशांची आहे। हिंगोली जिल्ह्यामधनं जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। पिंपळा चौऱ्या गावाच्या शिवारामध्ये जमीन मोजणीची प्रक्रिया करण्यात आली। या गावाच्या शिवारातील शेती मोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली आहे। या महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध पाहता पोलीस बंदोबस्तही तैनात होता।
आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोटासा ब्रेक घेण्याची। बुलेटिनमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमधल्या गोदामांचं आता ऑडिट होणार आहे। भिवंडीमधील अनधिकृत गोदामांवरती कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत। MMRDA आणि महसूल विभाग संयुक्तपणे हे ऑडिट करणार असल्याची माहिती आहे। अनधिकृत गोदामांमध्ये अवैध रसायनांचा साठा असल्याच्या अनेक घटना समोर आल्यात। हत्या करणं तसंच हत्येला कारणीभूत असणं अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश या संपूर्ण संदर्भात दिले गेले आहेत। या गोदामांमुळे किंवा गोदामांमध्ये जीवितहानी झाली तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल आणि तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले आहेत। आणि 2 दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या पलावा पुलावरनं कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे आमने सामने उभे ठाकले आहेत। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपक म्हात्रे यांनी DCP अतुल झेंडेंची भेट घेत या अर्धवट पुलाचं उद्घाटन करणाऱ्यांसह पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवध आणि त्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। तर मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय। पूल ज्या दिवशी प्रवासासाठी खुला झाला त्याच दिवशी तो बंदही झाला आणि याच मुद्द्यावरनं राजकारण चांगलंच तापलंय। कल्याण शिल्ड रोडवरील पलावा जंक्शन वरती नवा पूल बांधण्यात आला आहे आणि या पुलावरूनच आता शिंदे गट विरुद्ध मनसे आणि ठाकरे गट यांचं व्हिडिओ वार सुरू झालेला आहे। मी आता पलावा पुलावरती आहे। आपण बघू शकता याच पुलावरचं उद्घाटन शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे आणि इतर पदाधिकारी यांनी नारळ फोडून काही दिवसांपूर्वी चालू केलं होतं आणि प्रवाशांकरता हा रोड खुला करण्यात आला होता। त्यानंतर लगेच हा पूल बंद करण्यात आला होता। कारण सांगितलं होतं की या पुलावरून काही बाईक स्वार जे आहेत हे पडले आणि अपघात झाला, त्यामुळे हा पूल बंद करण्यात आलेला आहे। मात्र हा पूल आता सकाळपासून जो आहे तो चालू झालेला आहे। आपण बघू शकतात जे पुलावरती जे काम आहे हे काम क्रीट काढण्याचं ते सुरू झालेलं आहे। पुलाचं काम जे आहे हे निकृष्ट दर्जाचं आहे। याबाबतचं पत्र मनसेचे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे। तर पुलाचं काम हे योग्यरित्या आहे असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे। आपण बघू शकतात की पूल जो आहे हा खुला झालेला आहे। एका साईडनी जे आहेत या गाड्या जायला लागलेल्या आहेत। जे काम अजून क्रीट काढण्याचं चालू आहे हे सकाळपासून हे काम क्रीट काढणं चालू शकतात। तुम्ही माझ्या पाठी सुद्धा बघू शकतात की कशा प्रकारे जे काम आहे हे चालू झालेलं आहे। जर आपण बघितलं तर हा जो पूल आहे हा पूल देसाई खाडीवरून पलावा जंक्शन क्रॉस करत पुढे जातो। त्यामुळे याच पुलामुळे थोडीफार जी आहे ट्रॅफिकची समस्या सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरामन दीपक मोरेसह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। पुढची बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूरच्या कढोली गावात ग्रामपंचायतीनं सरकारी मराठी शाळेला संजीवनी देण्यासाठी एक आगळी वेगळी योजना राबवली आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये दाखल करणाऱ्या पालकांना करामध्ये सवलत दिली जाणार आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठी माध्यमांच्या शाळेची दुरवस्था झाली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने शाळांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरतेय। जळगावच्या धरणगावातील पाळधी गावात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडलाय। मृतदेह ओळखण्यामध्ये चूक झाल्यानं अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीच घरी आला। यामुळे शोकाकुल वातावरण आनंदात बदललं। गोंदियाच्या वडेगावमध्ये धावत्या दुचाकीवरती झाड कोसळून दुचाकी चालकाचा मृत्यू झाला। दुचाकीवरचा 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झालाय। यामुळे संपूर्ण वडेगावमध्ये हळहळ व्यक्त होतीये।